माँ बाप को कोई न माने। गो बहुमान औरत गो बहुमान, आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे। गोड प्रमाण दिल महाराज। आई रे बेईमान ये दुनिया आई रे बेईमान ये दुनिया आई रे। केवढी बेमान है दुनिया। माँ बाप को कोई नहीं माने, औरत का सन्मान। आणि असा कोणता बहुमान प्राप्त झाला हो? अरे 45 दिवस हे, 13 दिवस ते, आणि माय घरात दिसली नाही। मला सांगा दादांनो, 13 दिवसानंतर तुम्ही आईचं उत्तर कार्य करतायत, ती जागा सुद्धा 13 दिवसापासून बोलत असेल। वय 92 झालं ना, फिरणं बंद झालं असेल, पण प्रत्येकाची काळजी घेणारी आजी त्या जागेवर आता दिसत नाही। घरातली आजी, घरातली माय, घरातला बाप या ज्याचा जातो ना त्याला कळतं। आजी म्हणजे काय असतं घरातलं? अरे ज्या घरात आजी नसते ना, तिथं सर्व काही राहू द्या, पण तिथल्या पोरांना वडण नाही राहत। आजी जर घरात असली ना, तिथल्या नातवंडांना वडण असतं। आजी जर घरात असली ना, तिथल्या सुनांना वडण असतं। सोपी गटी का नाहीये महाराज? आजी जर घरात असली ना, आम्ही हजारो लोकांच्या घरी जाऊन येतो। जिथं आजी जिवंत आहेत ना, तिथं या असे लहान लहान नातवंड असतात ना, लेकरं असतात ना, हे न सांगता कीर्तनकाराचा पाया पडतात। आम्ही अंदाज काढतो, ज्या अर्थी पोरं न सांगता पाया पडतायत ना, इथं आजी बाबा शिल्लक आहेत, इथं आजी बाबांचे संस्कार आहेत, तेव्हा पोरं न सांगता पाया पडतायत। आणि ज्या घरी गेलो ना, जिथं मुलगा पाया पडायला नाही ना, लहान पोरं पाया पडायला, अंदाज काढतो, या लोकेशने मायबाप घुसकाडी दिनात, या लोकेशने मायबापले जीव लाव नाही। अरे काही माणसं वयानं वृद्ध असतात, पण मायबाप जवळ नसतात ना, दया नसते ना हृदयात। काही माणसं असे पडत येतात आमच्या जवळ, आणि त्याच ना पोराला सांगतात, है बाबांना पाय पड, है बाबांना पाय पड। अरे पहिले तू लस ना, तुले लचानं वयन नाही, तर तुला पोर असले का त्या लचानं वयन रे? पाया पडणं म्हणजे काय? अरे ज्याचा पाया पडतो ना, त्याच्याकडनं जर एवढं जरी शब्द बोलला गेला ना, जा बेटा उदंड आयुष्य भेटेल, तरी आपल्याला आपल्या आयुष्याचे काही दिवस वाढतात। पण हे शिकवण्यासाठी, आता हे तुम्ही धुळ्यामध्ये राहतात ना, धुळ्यासारख्या सिटीमध्ये हे 92 वर्षाची आजी गेली ना, हिनं या सर्व कुटुंबाला सांभाळत असताना एवढ्या प्रॉपर्ट्या जमा करून ठेवल्या। तुमची घरं 100 फुटाची आहेत। मला खरं सांगा दादा, धुळ्यासारख्या शहरात 100 फुटाचं घर कोणत्या बापाकडनं आजच्या परिस्थितीला घेतलं जाईल? अरे हा आयुष्य संपून जाईल, पण 2 चष्मा जागा नाही घेतली जाणार। धुळ्यासारख्या सिटीमध्ये जर आजारी पडलो ना, डॉक्टरची 500 रुपये फी आहे, 10, 12, 13, 14 हजाराच्या पगारावर काहीच होत नाही। आज गल्लीच्या गल्ली या पूर्वजांनी सांभाळून ठेवली आहे। याच्यातनं एक जरी जण गेलं ना, तरी हृदयाला अशी करवत फिरल्यासारखं दुःख होतं। जेव्हा ही पत्रिका वाचली ना, मी त्या पत्रिकेवर त्या आजींचा चेहरा पाहिला ना, तर मला माझी आजी आठवत होती। अरे आम्ही 150 एकराच्या वाल्याच्या नातू असताना आमची आजी आणि मी एकत्र राहतो, तो लोक सहजपणे सांगतात, आम्ही मायबाप वागात। अरे मायबाप वागू एवढे मोठे नाही आहेत रे आपण, मायबापांच्या मध्ये राहावं लागतं, मायबापांना नाही वागवू शकत। मी MA पहिल्या वर्षाला राहत असताना घरी फक्त एवढाच फोन केला होता, आमची आजी अशीच होती। आजी असली का काय गोड पण असतं, अक्षय तृतीया गोड असते। आजी बाबा जिवंत असले का दिवाळी गोड असते। पैसा जमा करतात आजी बाबा। आजी बाबांचं म्हणणं एकच असतं की माझं नातू येईल ना, त्याला काम पडेल, माझे नातं येतील ना, त्यांना काम पडेल, माझं नातू येईल ना। पै जमवलेली वर्षभराची संपत्ती गाठोडी असते ना, ते दिवाळी आखाजीला नातवंडांना वाटतात। ते फार पैसा नसतो तो, फार त्याच्यानं काही विकत घेतलं जात नाही, पण त्यांच्या आठवणी त्या रुपयात गंतलेल्या असतात। 1-1 रुपये पिशवीतनं काढताना, अहो पहिल्या म्हाताऱ्यांचा स्वभाव कडक असताना या म्हातारीने कसा संसार केला ते त्यांना माहिती। मी MA पहिल्या वर्षाला असताना माझी तब्येत बरी नसताना मी घरी फोन केला, आईनं फोन उचलला,
आईकडनं बोललं जात नव्हतं. माझ्या पप्पांनी फोन उचलला. मी पप्पांना एवढंच बोललो, म्हटलं पप्पा मला बरं वाटत नाही आहे, माझे पेपर जवळ आलेत, स्वयंपाक करायला माझ्या आईला पाठवणार. आजी लगेच सांगायची नाही भाऊ म्हणा नातूला स्वयंपाक करायला मी जासू, म्हणा कोणावर भरोसा पटत नाही. एक काळच तो एका बाईचा, ती मुलावरती प्रेम करते, मुलावरती प्रेम करते, इतकं प्रेम करते ना वाघिणीसारखं, दुसऱ्याला फाडून टाकण्याची धमेड असते तिची. पण तिच्या मांडीवर नातू खेळला का पोराचं प्रेम कमी होऊन जातं, मुला नातवंडात जीव गुंततो तिचा. तुम्ही एवढे नातवंड आहेत ना, एवढे आहेत ना, तुमची आजी आता कधी स्वप्नात येणार नाही. तुमची आजी कधी तुम्हाला आता दिसणार नाही, ती आजी नंतर कधी येणार नाही. आमची पण अशीच आजी होती, एक चोडी भर लुगडं, मेणाचा गोडा, कुंकवाचा करंडा, ती तिची पैठणी साडी घ्यायची. मी कन्नडला शिवाजी विद्यापीठला पहिल्या वर्षाला MA ला असताना माझी आजी आली ना, छोट्याच्या खोलीचं आजीनं मंदिर बनवून टाकलं. माझा स्वयंपाक झाला, मी अभ्यासाला बसलो का शेजारी राम मंदिर होतं ना, त्या राम मंदिरावरती हरिपाठ करायला जायची. असं मस्त हरिपाठ म्हणायला जायची आजी. छोट्याशा घराचं असं कोकुडासारखं मंदिर बनवून टाकलं. आजी रुपया जतन करायची, मला अडचण आली का रुपया द्यायची. तिचं मडबड भरलेलं कुंकू, तिची ती साधी राहणीमान, ती शहरातल्या सुद्धा माणसाला पाहून पदर घ्यायची. तिच्या मनात असं नव्हतं ज्या बाया मायबापाचं नाव कमवायला येतात ना, गल्लीतनं एखादा बलापुला माणूस जाऊ द्या, त्या बाईंचा लगेच पदरावर हात जातो. ज्या बाईचा पदराला हात जातो ना, त्या बाईला रामराज्य जास्त दिवस टिकतं. हे लक्षात ठेवा. हे आता फॅड आलाय हो. आम्ही आमना पद्धतनं राहसूत, आमना पद्धतनं वागसूत. घरात नवरा आला की बाया, सुंदर बाया मेकअप करून राहत नाही, घरातनं बाहेर फिरायला गेल्यात का बाया मेकअप करून फिरतात. मला प्रश्न पडतो, मेकअप नवऱ्यासाठी करावा लागतो, जगातल्या लोकांसाठी करावा लागत नाही. घराच्या माणसासाठी मेकअप करावा लागतो. जग दुनियाला काय पाहून आपला मेकअप करायचा. ती आजी दुसऱ्याला पाहून सुद्धा असा मडबडभर पदर घ्यायची. पेपर सरत नाही. शेवटच्या पेपराच्या दिवशी अलगद फोन आला पप्पांचा, म्हणे का रे झाले का पेपर. म्हटलं एकच पेपर आहे. म्हणे मग लवकर आजीला घेऊन ये. माझा पेपर 12-12:30 सरला असेल, 1 वाजता फोन आला. म्हणे सोनू आजीला घेऊन पटकन ये. पप्पांचा आवाज खोल गेलेला होता. म्हटलं का हो काय झालं. पप्पा हळूच बोलले, अरे आपले बाबा गेले. पण कसं सांगायचं आजीला, जिकडं मडवट भर आरशाच्या समोर कुंकू लावायची ना. पैसे जमवता तिनं मला शिक्षणाच्या वेळेस पैसे दिले ना, मी सुद्धा तिचे संस्कार घेऊन रुपया जतन करताना तिच्यासाठी एक साडी आणली होती. मी आजीला जेव्हा साडी आणली तेव्हा अलगत आजीला बोललो होतो, म्हटलं का ग आजी साडी आणली तुझ्यासाठी, नेस ना. आजी हळूच कन अशी लाजली. म्हणे बाळा ही साडी घेतली ना तुम्हाला, मी पहिले माझ्या देराणींना देईन, जेठाणींना देईन. खरंच काय भाग्यवान बाया होत्या त्या. साडी घ्यायच्या ना अगोदर पहिले देराणी वापरे, जेठाणी वापरे. घडी मोडायची असते, रामाने आणू द्या, मुलाने आणू द्या, पण बाया साडीची घडी दुसऱ्याला मोडू द्यायच्या. आत्याना बाया नवरा तर रास्तावशी टेटस टी देते. मला प्रश्न पडतो महाराज, नवरा साडी लय ना का तिनं 4-4 सवा टेटस टी देते. घडी घडी याय पडते, कोणी कितला देख, कोणी कितलं देख. अरे माय कोणलेच नको देखू दे, तुम्ही साडी नेचल, फक्त तू नवराला देखू दे. ही रीत आहे महाराज. घरातलं सुख दौडून गेलं हो आपलं. नाशिवंत द्याची किंमत नाही राहिली आपल्याला. सावधान अवस्था बाळगत नाही आपण. आजी एवढंच बोलली, माझ्या जाऊने असतील रे, माझ्या नंदाने असतील ही साडी. मग पण अलगत जेव्हा फोन आला ना, घाई गडबडीत निघालो. ती साडी, तो कुरवंडा, तो तिथंच राहिला. आजीला भूरकन घेऊन कन्नडच्या बस स्टँडवरनं आलो. कन्नडच्या बस स्टँडवरनं येताना आजी गावाच्या दिशेकडे पाहायची, डाय मुकडून रडायची. न जाणे तिला कळलं असेल, न जाणे तिला समजलं असेल. ती गावाकडे ती पाहत होती, पण मी बोललो नाही. गाव आलं, बसनं उतरली, घरापर्यंत जाताना गर्दी दुरून पाहिली, डाय मुकडून रडली. कधी बाबा संताप करायचा तर कधी बोलली नाही. 6 सुनांचा संसार पाडत असताना नवऱ्याची मान कधी खाली जाऊ दिली नाही.
जाताना बाबाचं सर्व काही आवरल्यानंतर मी कॉलेजला जाताना आजीला एवढंच बोललो, आजी काळजी घे ग. पण बोलणं बंद झालं तिचं. जी मडबड भर कुंकू भरायची ना रामाच्या नावानं, तिचं गार झाला जीव. 10-15 दिवसानंतर ती साडी घेऊन आलो, ती आजीची जुनी साडी घेऊन आलो. आणि त्याच आजीची साडी घेऊन जेव्हा घरी आलो, त्या आजीनं ती पिशी अशी उभारली. मी घेतलेली आणि तिनं न नेसलेली साडी पाहिली. आणि त्या साडीच्या बाजूला तो करवंडा पडला, कुंकू मेनाची डबी पडली. ज्या आजीच्या हातांवरती मान ठेवून रात्रभर झोपायचो, जी आजी गड्याला भेटून सल्ला द्यायची, त्या आजीनं तो मडवड भरलेला कुंकू पाहिला, ती साडी पाहिली ना हंबरडा पडला. अरे हे कोणासाठी नेसू, हा कुंकू कोणासाठी लावू. बायांनो, आयुष्य असं काही किमती मोल आहे ना. रामराज्य आहे ना तोपर्यंत जगून घ्या, रामराज्य आहे ना तोपर्यंत समजून घ्या. एकदा का या देहाचा वीट आला ना, आपली माय जाऊ द्या, आपला बाप जाऊ द्या, नाही परतीचा प्रवास. अहो अशी अलगत आजही कीर्तन करून घरी गेलो ना, त्या आजीची खाट बोलते, भाऊ नका रे. जी आजी घरातनं जाते ना ती येत नाही. जी आजी चालली जाते ना, मी भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या कुटुंबात ना, आमच्या सुद्धा एवढ्या मोठ्या कुटुंबात ना आमची आजी गेली ना. माझ्याजवळ पैसे नव्हते, माझे कीर्तन चालत नव्हती. त्यावेळेस आजी एवढंच बोलली, म्हणे भाऊ म्हणा डोळ्यास ऑपरेशन करणं. मी संतापानं आजीला बोललो, म्हटलं जाऊ दे ना, आली का पैसे करू तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन. त्या पैशांच्या अडचणीमुळे डोळ्यांचं ऑपरेशन राहिलो. आजी चालली गेली. आज लाख रुपये महिना कमवतोय. रोज घरी गेलो का त्या फोटोशी झगडतो, आजी येणार ग, 1 लाख रुपयाचा चष्मा घेईल तुला, 2 लाखाची टीक टाकेल तुला. पण ती आजी स्वप्नात सुद्धा येत नाही. जिवंत आहे तोपर्यंत जेवा त्यांच्या सोबत, जिवंत आहेत गप्पा मारा त्यांच्या सोबत, आणि जिवंत आहे तोपर्यंत ही तातडी करा. संत समागमी करावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. काय करते पर संसारातली तातडी, साधूच्या हृदयाने जगाल तर देवाला जवळ करा, आणि संसाराच्या तत्वाने चालाल, गृहस्थी जीवन जगाल तर रक्ताची नाती जवळ करा. अरे घरात आजी जिवंत असते ना, लहान पोराला कोणाची नजर लागली ना, ती तिच्या साडीनं नजर उतरवते. आजीजवळ धन नसतं काही, आजीजवळ पैसा नसतो काही. आजीचं धन एकच असतं, एक चांबड्याची चप्पल आणेल, धान्य आणेल, घरातली आपली भाकर उलटी पलटी करायची सांची आणेल. फक्त आजी काय करते, साडीचा पदर असा फिरवते, ती झाडणी अशी फिरवते. अहो ऐका ना, ती चप्पल अशी फिरवते. ज्या माणसानं आजीच्या हातानं कुही कुतरवली असेल ना, त्याला MD डॉक्टरचा गुण लागला नसेल, पण आजीनं कुही कुतरवण्याचा गुण लागला असेल. अशी आजी, अशी माय, असा बाप घरात जिवंत असेल तर संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अशा परमार्थाची तातडी संसारात राहून करा. जर आपल्याला आजी ओळखता आली, आपल्याला बाबा ओळखता आला, आपल्याला यांच्यातला पांडुरंग शोधता आला, तर इथला व्यवहार गोड होतो, डोळ्यातली धुंदी दूर जाते, आणि इथल्या इह लोकाचा व्यवहार देव देव न करता कुटुंबातील लोकांना आपण कळावं, आपली माणसं आपल्याला कळावी, आपली माती आणि आपली माणसं, इथला व्यवहार शुद्ध व्हावा. म्हणून तुकोबाराय अभंगाचं शेवट